स्वयंपाक करणे सोपे वाटते, पण ते करण्यासाठी देखील काही ट्रिक्स आणि सोप्या टिप्स वापराव्या लागतात. यामुळे काम अधिक झटपट होते. विशेष म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिला या ट्रिक्सचा वापर करून स्वयंपाक झटपट करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच महिलांना अनेक टिप्स माहिती असतात. अगदी छोट्यातील छोटी टिप देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या टिप्स माहिती असणे फार गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया अशा काही इतर टिप्स ज्याचा महिलांना होऊ शकतो अधिक फायदा. मिरच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी. अनेकदा आपण आठवड्याची भाजी आणतो, त्यामुळे मिरची, लिंबू आणि कोथिंबीर हे देखील आणले जाते. पण प्रश्न पडतो की हे साठवून कसे ठेवावे, कारण हे योग्य पद्धतीने साठवून ठेवले नाही तर जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे ते व्यवस्थित ठेवल्यास 1 महिना तरी व्यवस्थित राहण्यास मदत होते. हिरव्या मिरच्या ठेवताना त्याचे देठ काढून घ्यावे आणि मिरच्या एका डब्यात स्टोअर कराव्यात. याकरता डब्यात कागद ठेवून त्यात मिरच्या ठेवाव्यात आणि वरून पुन्हा कागद लावावा. त्यामुळे मिरच्या जास्त काळ टिकण्यास मदत होते. नंबर 2. कोथिंबीर. कोथिंबीर ही जास्त काळ टिकत नाही अशी अनेक महिलांची तक्रार असते. अशा वेळी कोथिंबीर चांगली स्वच्छ करावी आणि एका डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यावर कोथिंबीर ठेवून त्यावर पुन्हा टिश्यू पेपर सेट करावा. यामुळे कोथिंबीर अधिक काळ टिकण्यास मदत होते. नंबर 3. कढीपत्ता. कढीपत्ता बाजारातून आणल्यानंतर 1 ते 2 दिवसात खराब होतो. अशा वेळी त्याची पाने काढून एका डब्यात स्टोअर करून ठेवावा. यामुळे कढीपत्ता दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. नंबर 4. साखरेचा पाक करताना. अनेकदा साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना तो भांड्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी सर्वप्रथम भांड्याला तेल किंवा तूप लावावे आणि नंतर पाक करावा. यामुळे पाक भांड्याला चिटकत नाही. नंबर 5. गुलाबजाम सॉफ्ट होण्याकरता. बऱ्याचदा गुलाबजाम घट्ट होतात, तर अनेकदा आतले पीठ कच्चे राहते. अशा वेळी गुलाबजाम तयार करताना किंवा ते जाळीदार आणि स्वादिष्ट होण्यासाठी माव्यामध्ये थोडे पनीर किसून घालावे. यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होण्यास मदत होते. नंबर 6. रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी काय कराल? रसगुल्ला स्पंजी होण्यासाठी साखरेत ज्यावेळी रसगुल्ला टाकल्यावर फुलतो, त्यावेळी त्याच्या मध्यभागी 1 ते 2 चमचे पाणी घालावे. यामुळे रसगुल्ला अधिक स्पंजी होण्यासाठी मदत होते. नंबर 7. कांदा भाजताना. आपल्याला अनेकदा बिर्याणी तयार करण्यासाठी कुरकुरीत कांदा लागतो. अशा वेळी काय करावे असा मोठा प्रश्न पडतो. पण तुम्ही कांदा भाजताना त्यात थोडीशी चिमूटभर साखर घातल्यास कांदा चांगला भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो. नंबर 8. केळी खराब होत नाहीत. बऱ्याचदा केळी एका दिवसातच खराब होतात. पण केळी खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर केळीचा घड तसाच लटकत ठेवावा. यामुळे केळी लगेच खराब होत नाही. नंबर 9. दुधावरील साय अधिक घट्ट येण्याकरता. बऱ्याचदा आपण पाहतो दुधावर अधिक घट्ट साय येत नाही. अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न पडतो. जर तुम्हाला अधिक घट्ट साय हवी असेल तर दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते एका बाजूला ठेवावे. थंड झाल्यानंतर तो टोप फ्रीजमध्ये ठेवावा. यामुळे दुधावर चांगली घट्ट साय येण्यास मदत होते. नंबर 10. दहीवडा सॉफ्ट होण्याकरता. अनेकदा दहीवडे कठीण राहतात. ते सॉफ्ट होण्यासाठी उडदाच्या डाळीमध्ये थोडा रवा घालावा आणि चांगले फेटून घ्यावे. यामुळे दहीवडे सॉफ्ट होण्यास मदत होते.